तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्य शासनाकडून बुलढाणा जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत प्रलंबित विविध मागण्यांसाठी 2 फेब्रुवारीपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना 30 जानेवारी 2026 रोजी या कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली। सन 2014 पासून राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान ते आजचे पुनर्रचित झालेले राष्ट्रीय काम स्वराज्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी पदभरती राज्य शासनाकडून करण्यात आली आहे। सुरुवातीला जिल्हा निवड समितीमार्फत जाहिरात प्रसिद्ध करून लेखी परीक्षा मुलाखतीनुसार कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेली होती। सन 2021 मध्ये शासनाने खर्च कमी करण्याच्या नावाने कर्मचारी यांना ग्रॅज्युएटी विमा PF देण्याच्या नावाखाली ग्रामविकास विभागाने CSC गव्हर्नन्स इंडिया दिल्ली या कंपनीला बाह्य स्रोत यंत्रणेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या पदांना त्याच ठिकाणी नवीन पदावर नवीन कर्मचारी भरतीबाबत करार करण्यात आल्याची माहिती या निवेदनातून देण्यात आली आहे। ग्रॅज्युएटची रक्कम मानधनातून कपात करण्यात येत आहे, त्यामुळे याचा सर्व भार हा कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे। त्यामुळे या तात्काळ आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही कामबंद आंदोलन करू असा इशारा या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा। मी RJC राष्ट्रगान स्वराज अभियानामार्फत लागलेली लेखापाल या पदावर नियुक्ती झालेली आहे माझी। आमचे पगार आता जस्ट जी कंपनीने नियुक्ती केलेली आहे ती आमची डायरेक्ट 25% कपात करत आहे आणि पगार आम्हाला खूप कमी होते आणि 2-2, 3-3 महिने लेट आम्हाला पगार होते। त्याच्यामुळे आम्हाला आमच्या आर्थिक गरजा जे फॅमिलीच्या गरजा आहेत त्या भागवल्या जात नाहीये। त्यामुळे आमची ही विनंती आहे की आमचे जे पगार आहे ते व्यवस्थित करावा आणि आमची जी नियुक्ती आहे ती CO मार्फत व्हावं अशी आमची विनंती आहे आणि आमच्या कपाती ह्या वगळण्यात याव्या। काय काय अडचणींना सामोरं जावं लागतं तुम्हाला? आर्थिक आम्हाला म्हणजे फॅमिलीचे प्रॉब्लेम्स आहेत, मुलांच्या फीस भरणं, दररोजच्या खर्च आणि ह्याच उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्यावर। माझं नाव अमोल साहेबराव कनेर, मी बुलढाणा पंचायत समितीत तालुका व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे। मी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानमध्ये लागलेलो असून आमच्या ज्या नियमित कपाती दर महिन्याला करता येते आणि 25% दर महिन्याला कपात करून आणि आम्हाला आमचा जो घर खर्च आहे तो चालवता येत नाही। महिन्याला कमीत कमी 10-1,000 रुपये असा देतात, ते परवडत नाहीये। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की त्यांनी आमची कपात करू नये। तुमची नियुक्ती कोणत्या कंपनी मार्फत आहे? आता सध्या CSC मार्फत आहे, डिजी ग्राम सोल्युशन म्हणून। तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे की आमची जी प्रत्येक महिन्याला जी कपाती करतात त्या कपाती करू नये आणि ESIC वगैरे याचा जो कपाती करून पण आम्हाला त्याचा लाभ भेटत नाहीये आणि आम्हाला RJC मार्फत नियुक्ती मिळावी ही आमची विनंती आहे आणि CO ची ऑर्डर जर मिळाली तर आणखीनच चांगली। कौतिक उत्तम पाडळे, मी जिल्ह्यामध्ये जिल्हा व्यवस्थापक तथा राज्य सहसचिव राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान संघटनेमार्फत आमची म्हणजे आमच्या मागण्या आहे काही। या मागण्या अशा आमच्या की आम्हाला सन 2014 ते 2021 पर्यंत आम्हाला जिल्हा परिषद मार्फत आमची नियुक्ती करण्यात आलेली होती। त्यामध्ये आमची परीक्षा वगैरे स्किल टेस्ट घेऊन आमची नियुक्ती झाली, परंतु 2021 मध्ये आम्हाला बाह्य यंत्रणेमार्फत CSC कंपनी मार्फत आम्हाला नियुक्ती देण्यात आली। या CSC मार्फत आम्हाला नियुक्ती देण्यात आलेली असून पण अतिरिक्त कपाती आमच्या CSC कंपनीने आमच्या करणं लावल्या, त्याच्यामध्ये 25% आमची कपात करणं लावली आणि पगार हा 2-2 महिने आमचा लेट होतो। कपाती ग्रॅज्युएटी विमा अशा पद्धतीच्या आमच्या कपाती कमी करणं लावल्या। जवळपास आम्हाला 25 ते 30% आमची कपात करत असल्यामुळे आमच्या परिवाराचा जो खर्च आहे हा खर्च उचलणे फार कठीण झालेला असल्यामुळे आम्हाला शासनाने आमचे पगार वगैरे म्हणजे जिल्हा परिषद मार्फत आमची नियुक्ती देण्यात येऊन आम्हाला ज्या कपाती वगैरे केलेल्या आहे त्या आम्हाला व्याजासह परत देण्यात याव्या ही आमची शासनाला विनंती आहे।